मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर पोलीस भवन येथे पोहोचणार आहेत। नागपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर तिथे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर मधील पोलीस भवनामध्ये पोहोचलेले आहेत आणि तिथे ते पोलिसांशी चर्चा करणार आहेत आणि संपूर्ण परिस्थितीचा आढावा देखील घेणार आहेत। तर या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्या सोबत आहेत। अमर, मुख्यमंत्री नागपूर पोलीस भवनामध्ये पोहोचलेले आहेत, पोलिसांशी ते आता चर्चा करणार आहेत, आढावा देखील घेणार आहेत। आज जवळपास 6 दिवस झाले नागपुरात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर त्यानंतर आता एकूणच नागपुरातील परिस्थितीचा आढावा घेण्याकरता पोलीस भवन मध्ये पोहोचलेले मुख्यमंत्री गृहमंत्री आणि तिथे आता सगळ्यांकडनं आढावा घेतील आणि पुढील पावलं उचलण्यात येणार आहेत। खरं तर आतापर्यंत या प्रकरणात 100 पेक्षा जास्त जणांना अटक करण्यात आलेली आहे। याच्यात बरेच आरोप प्रत्यारोप पण होता। नेमकी दंगल कशी झाली, त्यामागे कोणते कारण आहे, कुठे नेमकं कशामुळे ही भडकली, या सगळ्या गोष्टींचा सखोल ते माहिती घेणार आहे आणि त्यानंतर कदाचित ते प्रसार माध्यमांशी सुद्धा संवाद साधणार आहे। अमर, या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री इतर कोणाच्याही भेटीगाठी घेणार आहेत का? कारण पोलिसांसोबत संपूर्ण या प्रकरणाची ते आढावा घेतील, मात्र त्याचसोबतच सायबर पोलिसांसोबत देखील काही वेगळी चर्चा होण्याची शक्यता आहे का? अगदी बरोबर आहे। सायबर पोलीस नाही, पोलिसांच्या सगळ्या टीम, सगळे पथक जे आहे, जे तपास यंत्रणेत गुंतलेले आहेत, त्या सगळ्यांची वरिष्ठ लेवलवरची बैठक आहे आणि तिथून सगळी माहिती विस्तृत, या नेमका घटनाक्रम कसा घडला आणि यामागे कोण कोण आहे याची सगळी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील आणि त्यानंतर माध्यमांशी बोलण्याची शक्यता आहे। पण आता विस्तृत ही संपूर्ण माहिती, कारण की आज या घटनेला 5 दिवस झाले, अनेक भागात अजूनही संचारबंदी कायम आहे। या संचारबंदीबाबत पण निर्णय घ्यावे लागतील, त्या दृष्टीने सुद्धा संपूर्ण चर्चा करून पावलापावलाने काय स्टेप बाय स्टेप काय पावलं उचलायचे या दृष्टीने पण ते काही निर्णय घेण्याची शक्यता आहे। एकूणच आजची ही बैठक नक्कीच अमर, तर आजची ही बैठक महत्त्वाची मानली जाते। पोलिसांसोबत आज चर्चा केली जाईल, आढावा घेतला जाईल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।